दूतचिंतन श्री गुरुदेव दत्त. मी आज तुम्हाला गोमातेचं महत्त्व सांगणार आहे. गोमातेची माहिती सांगणार आहे, ती तुम्ही शांतपणे ऐका. या पृथ्वीवर 3 माता भगवती जगदंबा स्वरूप मानल्या. गोमाता, गंगामाता आणि तुळशी या माता. गाय फक्त पशु नाही, गंगा फक्त पाणी नाही आणि तुळस फक्त वनस्पती नाही. आपल्या शास्त्राच्या या तिन्ही गोष्टींना आईची दर्जा दिली. आपल्या पुराणामध्ये या 3 देवींच्या प्रकट आणि अवतार घेण्याच्या कथा उपलब्ध आहेत. परंतु मनुष्याचा हा स्वभाव आहे की जोपर्यंत त्याच्या समोर एखादी गोष्ट उपलब्ध असते तोपर्यंत त्याला त्या गोष्टी महत्त्वाचं कळत नाही आणि ती गोष्ट कायमस्वरूपी नष्ट झाल्यावर माणूस फक्त पश्चाताप करत असतो. आज जर आपल्या सर्वांसमोर साक्षात भगवती जगदंबा गोमातेच्या रूपात विद्यमान आहे, तर आपण तिची सेवा करणार नाही. आणि जेव्हा या गोमातेचा पूर्ण वंश संपून जाईल तेव्हा आपण गोमातेचा फोटो लावू, तिची मूर्ती बनवू, पूजा करायला सुरुवात करू. उदाहरण द्यायचं झालं तर एका स्त्रीसाठी तिचे यापेक्षा मोठे वेडेपण काय असू शकेल की ती आपल्या परमेश्वर स्वरूपातील पतीला सोडून त्याच्या मातेच्या बनलेल्या पुतळेच्या नित्य सेवा करेल. याच प्रकारे संपूर्ण हिंदू समाजाचं यापेक्षा मोठं वेडेपण आणखी काय असू शकतं की हिंदू समाज भगवती गोमाता आपल्या सर्वांसमोर प्रकट असताना तिला सोडून तिच्या प्रतिमेची पूजा करायला लागेल. जर आज आपण नाही पेटून उठलो तर आपल्या भावी पिढीला केवळ गोमातेचा फोटोच पाहायला मिळेल. एवढ्या लवकर गोवंश संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. विदेशी लोक गाय, गंगा आणि तुळशीचं महत्त्व समजून त्यांचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक लाभ घेत आहेत आणि आपण अज्ञानामुळे आणि जारसा पैसा मिळतो म्हणून या गोष्टी नष्ट करायला चाललोय. साक्षात जो हिंदू थोड्याशा पैशासाठी गोमातेला कासयाच्या हाती विकतो त्याच्यासाठी यापेक्षा मोठा दुसरा कोणतं पाप असू शकतं? त्याच्या स्वतःच्या आईला कासयाच्या दावणीला बांधणाऱ्या लोकांना देव नरकातही जागा देईल की नाही यावर शंकाच वाटते. जोपर्यंत या भारत देशात गोमातेला आई म्हणून तिची आदरपूर्वक सेवा केली जात होती तोपर्यंत या देशात कोणत्याही प्रकारची काहीच कमी नव्हती. परंतु जेव्हापासून आपण हिंदूंनी गोमातेला केवळ दूध देणार एक जनावर मानलं आणि दूध द्यायचे बंद झाल्यावर जेव्हा आईचा दुष्ट कासयाच्या हाती विकलं जाऊ लागलं तेव्हापासून या राष्ट्राचा विनाश पण सुरू झालाय. शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या, अतिवृष्टी आणि दुष्काळामुळे अवेळी शेतपिकांचा विनाश होत आहे. अतिवृष्टी तथा दुष्काळ या सगळ्या मूळ कारण गोमातेचा होणारा अपमान आहे. आपला देश कृषीप्रधान आहे. कृषी क्षेत्राच्या विकासात गोमातेचं सगळ्यात मोठं योगदान आहे. गाईचं दूध तर अमृताच्या समान आहे. अमृत तांब्याभर प्या किंवा एक थेंब समान फळ आहे. त्याप्रकारे देशी गावठी गाईचे दूध थोडं जरी पिलं तरी ते मोठं चमत्कारी आहे. यांच्या उलट जर्सी गाईचे दूध कितीही जरी पिलं तरी त्यांचं काही उपयोग नाही. म्हणून देशी गाय दूध कमी देते म्हणून तिचा त्याग करू नका. तिचा एक थेंब दुधातही खूप शक्ती आहे. गाईच्या गोमूत्रात तर संपूर्ण रोगांना समाप्त करण्याची शक्ती आहे.
कॅन्सर सारख्या असाध्य रोग पण नित्य गोमूत्र प्रशानाने समाप्त होतो. शेतीमध्ये गोमूत्र शिंपडल्याने शेतजमीन सुपीक बनते आणि गाईचे शेण तर मंगल कार्याचं प्रतीक आहे. जेव्हा जेव्हा आपल्या घरी एखादं मंगल कार्य असतं तेव्हा सर्वप्रथम घरच्या अंगणाला शेणाने सारवलं जातं. दीपावलीच्या दुसऱ्या दिवशी गोवर्धन म्हणून शेण पूजलं जातं. शेण हे लक्ष्मीचं प्रतीक आहे. शेणखत शेतजमिनीसाठी अत्यंत उपयोगी असून शेतजमीन यामुळे सुपीक आणि उपजाऊ बनते. शेणापासून अल्प खर्चात गोबर गॅस पण बनवला जातो. गाईचं शेण, गोमूत्र, दूध, दही आणि तूप या 5 गोष्टी एकत्र करून पंचजन्य बनते, जे प्राशन केल्याने सर्व पापाचा विनाश होतो. कोणत्याही पापाचा प्रायश्चित्त करण्याअगोदर पंचजन्य प्राशन करणे आवश्यक आहे. गाईच्या कळपाला नापीक जमिनीवर बसवल्यावर ती जमीन सुपीक आणि उपजाऊ बनते. गोमातेची वासरं मोठी होऊन बैल बनतात आणि शेतीसाठी उपयोगी पडतात. गोमातेचं एवढं महत्त्व असून देखील आपण तिला निरुपयोगी जनावर समजून कसायाच्या हाती विकतो. तर हा निसर्ग म्हणजे देव आपल्याला कधीही माफ करणार नाही. गोमातेला हे कसाई इतक्या वाईट पद्धतीने वापरतात की डोळ्यांना बघवत जात नाही आणि कानांनी ऐकलं जात नाही. या गोमातेचं रक्षण करण्यासाठी भगवान स्वतः गोपाळ बनून येतात, कारण परमेश्वराला गोमातेचं महत्त्व माहीत आहे. म्हणून आजपासून आपल्याला पण गोपाळ बनून गोमातेची खूप सेवा करायची आहे. जर आपण आपल्या घरी गोमातेला ठेवू शकत नाही तर गाय दत्तक घेऊन तिला गोशाळेत ठेवून तिच्या संपूर्ण जीवनाचा खर्च आपल्याद्वारे दिला गेला पाहिजे. जेव्हा कोणी अधर्मी आपल्याला हसत हसत असं म्हणतात की तुम्हीच हिंदू तुमच्या आईला आम्हाला कापण्यासाठी देता, हे कडू सत्य ऐकू आपल्याला वाईट वाटतं. खरं पण अशा अधर्मी लोकांचे तोंड कायमचं बंद करण्यासाठी आपल्याकडे एकच पर्याय आहे, गोमातेचे रक्षण करण्यासाठी संघटित होणं आणि गोमातेची आयुष्यभर सेवा करणं. ही आहे गोमातेची कहाणी आणि महात्म्य. तुम्हाला कसं वाटलं सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझा हा पहिलाच व्हिडिओ आहे, त्यामुळे तुम्हाला कसा वाटला सांगा.